आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे, तर तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर जय शिवराय फॅमिली, मी हेमंत मेश्राम आणि तुम्ही बघत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे HM क्रिएशन IT. तर भावना सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण लोगो एडिटिंग करणार आहोत. तर आपल्याला खूप जणांचे म्हणजे मेसेज येत होते की भावा लोगो एडिटिंग कर, एक नवीन ट्रेंडिंग लोगो आण. तर आपण नवीन ट्रेंडिंग लोगो घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेचा तुम्हाला कळालंच असेल. तर तशा प्रकारे आज आपण लोगो एडिटिंग करणार आहोत. मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप करून दाखवेल. तुम्हाला तसंच सर्व ज्या स्टेप आहेत त्या सर्व तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ओके, तर चला भावना आपण जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या लोगो एडिटिंगला आपण सुरुवात करूयात. आणि तुमच्या जर आवडीचा कोणता इंटरेस्टिंग टॉपिक असेल तर तुम्ही आत्ताच जाऊन कमेंट करा. आणि लोगो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती अशीच मराठीमधून नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते. तर आपल्याला आवश्यकता पडणार आहे पिक्सल लॅब ॲपची, आणि मी तुम्हाला काही फॉन्ट दिलेत त्याप्रकारे मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, तर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल. त्या लिंकवरती तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे फॉन्टची लिंक आहे, ती फॉन्टच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमचा गुगल क्रोम आणि गुगल ड्राईव्ह हे दोन ऑप्शन तुमच्याकडे ओपन होतील. तर तुम्हाला गुगल क्रोम किंवा ड्राईव्ह घ्यायचं आहे, तर आपण आता क्रोम घेऊ. ओके, त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काहीसा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळून जाईल. ओके, तर आता इथे लोड होत आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस बघायला मिळून जाईल. मी तुम्हाला फॉन्ट दिले आहेत, तर ते तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचे. तर या प्रकारे आपल्याला आपला जो फॉन्ट आहे त्या फॉन्टवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा विंडो बघायला मिळतो. तर इथे सिम्पली आपल्याला एक डाउनलोडचा ॲरो बघायला मिळतो. त्या ॲरोवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाईल. तर आता माझ्याकडे तो ऑलरेडी आहे, त्यामुळे मी इथे कॅन्सल करतो. तो तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाईल. तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा समोरचा पण आपल्याला सेम तसंच त्या डाउनलोडच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. वर डाउनलोडचं बटन बघायला मिळतो त्यावरती, आणि तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा. ओके, आता माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी ते करत नाही. तर असंच करून तुम्हाला आपले 5 फॉन्ट दिले आहेत, तर तुम्हाला 5ही डाउनलोड करून घ्यायचे. ओके, ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला समोरची प्रोसिजर आहे ते मी समोर आता सांगणार आहे. तर आपल्याला सिम्पली इथून क्लिक क्वाईट घेऊन घ्यायचं आहे. ओके, क्वाईट घेतल्यानंतर आता आपण आलो आपल्या गुगल प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे पिक्सल लॅब. ओके, तर पिक्सल लॅब ॲप तुमच्याकडे काही जणांकडे असेल तर काही जणांकडे नसेल. तर पिक्सल लॅब सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर काहीचा अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाईल. आता तो माझ्याकडे ऑलरेडी, तर तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे. तुम्ही लोगो वगैरे त्याचा व्यवस्थितपणे बघून घ्या तो कशा प्रकारे दिसतो. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे सिम्पली. ओके, या प्रकारे आपल्याला तो बघायला मिळून जाईल. तुम्ही बघू शकता इथे त्याचा लोगो वगैरे. तर तो तुम्हाला सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड केल्यानंतर आता आपण जाऊ आपल्या पिक्सल लॅब ॲपमध्ये. ओके, तर आपण याच ॲपमध्ये जे आहेत ते या ॲपमध्ये आपण आपली लोगो एडिटिंग करणार आहोत. तर आपण आता आलो आहेत आपल्या पिक्सल लॅब ॲपमध्ये. त्या पिक्सल लॅब ॲपमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर अशा प्रकारे विंडो बघायला मिळतो. इथे आपल्याला खाली ए बघायला मिळतो. ओके, त्या एवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या एवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर स्क्रॉल करायचं आहे. समोर स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे फॉन्ट ऑप्शन बघायला मिळतो डबल एचा. ओके, तर हा आहे आपला फॉन्ट ऑप्शन. तर या फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे वरती तुम्ही बघितले तर माय फॉन्ट बघायला मिळतो, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथे आपल्याला 2 ऑप्शन बघायला मिळतो. एक टेक्स्टचा आहे आणि एक फोल्डरचा ऑप्शन आहे. ओके, तर आपल्याला इथे फोल्डरच्या ऑप्शनवरती यावाल्या क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता आपल्या सिम्पली डाउनलोड फोल्डरमध्ये जायचं आहे. ओके, डाउनलोड फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल. आता मी तो ब्लर केला आहे, कारण ते प्रायव्हसी असते की आपले फोल्डर वगैरे ते प्रायव्हेट ठेवायचे असतात. ओके, त्यामुळे ते ब्लर केलं आहे. तर ब्लर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला आत्ता तुमच्यासमोर फॉन्ट बघायला मिळत असतील 5 फॉन्ट. ओके, तर आपल्याला इथे ॲड डायरेक्टरी ह्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं. ओके, या बटनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. सिम्पली क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले फॉन्ट जे आहेत ते फॉन्ट आपल्याला दिसून जातील. ओके, ते फॉन्ट येऊन जातील. ओके, त्यानंतरची आता एडिटिंग आपण बघूयात. तर आपण इथून सिम्पली कॅन्सल करून टाकू. कॅन्सल केल्यानंतर हा जो आपला न्यू टेक्स्ट जो ऑप्शन आहे तो आपल्याला डिलीट करून घ्यायचा आहे. तर आता मी माझ्या मोबाईलचा डाटा जो आहे तो मोबाईलचा डाटा मी ऑफ करून टाकतो. आपण फ्लाईटवर टाकून देऊ फोनला. ओके, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, सिम्पली प्लसवरती तुम्हाला प्लसचा आयकॉन बघायला मिळतो पिक्सल लॅबच्या वर. तर त्या प्लसवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे फोल्डर जे आहेत ते फोल्डर तुमच्यासमोर ओपन होऊन जातील. ओके, तर आता आपण पिक्सल लॅबमध्ये आहोत. तर आता आपल्यासमोर आपले फोल्डर जे आहेत ते फोल्डर ओपन झालेले आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे.
तर आता मी माझ्या फोल्डरमध्ये गेलो आहे. तर मी हे तुम्हाला सर्व मटेरियल जे आहे ते मी तुम्हाला सर्व मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे सिम्पली, तर तुम्ही जर DPसाठी जर तुमचा लोगो बनवत असाल तर आपण तो नंतर बनवू. ओके, तर आता पहिले आपण आपला एडिटिंगचा लोगो बनवून घेऊया. तर तुम्हाला मी एक अशा प्रकारचा काहीसा गोलवाला PNG मी तुम्हाला बनवून दिला आहे पिक्सल लॅबमधूनच. तो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. इथे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर या ऑप्शनचा यूज करायचा आहे. या ऑप्शनचा यूज करून आपल्याला इथे पोझिशन बघायला मिळतो. या आपण गोलवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा, आपल्याला पोझिशन बघायला मिळते. त्या पोझिशनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर थोडं आपण इथून बॅक येऊ. बॅक आल्यानंतर इथे आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन बघायला मिळते, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे. ओके, म्हणजे तो आपला लोगो जो आहे तो लोगो आपला सेंटरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर आपण त्याचा साईज जो आहे तो साईज आपण थोडासा अशा प्रकारे वाढवून घ्यायचा. ओके, तुमच्या हिशोबानुसार तो आपल्याला वाढवून घ्यायचा आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे या 2 ऑप्शनचा यूज करून सेंटरमध्ये सेट करायचा. ओके, त्यानंतर परत आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर एवढ्यात आल्यानंतर आपल्याला इथे स्ट्रक्चरचा ऑप्शन बघायला मिळतो. या स्ट्रक्चरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे आपल्याला फोटोचा ऑप्शन बघायला मिळतो, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिला आहे, तो बॅकग्राऊंड तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर त्याला अनेबल्ड करायचं आहे आणि सिम्पली राईटवरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर आपल्याला परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर परत फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारचा एक PNG बनवून दिला आहे आपल्या पिक्सल लॅब ॲपमधूनच. तो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आणि त्याला आपण असे व्यवस्थित क्रॉप करून घेऊ, कारण तो सेट करताना अडचण व्हायला नको. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचा साईज थोडासा वाढवून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला तो वाढवून घ्यायचा आणि परत इथे स्ट्रक्चरवरती क्लिक करून आपल्या फोटोमध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला अशा प्रकारचा बॅकग्राऊंड दिला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याला अनेबल्ड वगैरे करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि त्याची स्ट्रेंथ वगैरे तुम्हाला काही कमी जास्त करायची असेल तर करू शकता. आपण याची 50वरती ठेवून देऊ आणि परत राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर स्ट्रोकवरती जाऊन त्याला स्ट्रोक वगैरे तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही स्ट्रोक वगैरे देऊ शकता. तर आता आपण इथे स्ट्रोक नाही देऊ. ओके, त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा विंडो बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला या वरती क्लिक करायचं आहे आणि इथे ॲडिटमध्ये जायचं आहे. ॲडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाचा पहिला इनिशियल जो आहे तो इनिशियल आपल्याला लिहून घ्यायचा आहे. आता माझं नाव हेमंत मेश्राम आहे, तर मी HM हा आपला कुठेही यूज करतो. तर मी पहिले H लिहून घेतो, त्यानंतर परत पेज द्यायचं. सुरुवातीला पेज देऊन आपला इनिशियल लिहायचं आहे आणि परत इनिशियल लिहून झाल्यानंतर परत आपल्याला पेज द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्याचा साईज काहीसा अशा प्रकारे आपण वाढवून घेणार आहोत. तो साईज वाढवल्यानंतर परत आपल्याला इथे समोर स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला फॉन्टचा ऑप्शन बघायला मिळतो, इथे AB आहे. ओके, AB या फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि माय फॉन्टमध्ये जायचं आहे. माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारचा आत्ता एक फॉन्ट दिला आहे, तो फॉन्ट तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे आहेत. हे जे फॉन्ट आहेत ते एकमेकाचे अपोजिट फॉन्ट आहेत. ओके, म्हणजे एकमेकाचे विरोधी फॉन्ट आहेत. तर ते तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला साईज अशा प्रकारे काहीसा वाढवून घ्यायचा आहे. ओके, तर आता आपण याचा साईज थोडाफार वाढवून घेऊया. ओके, एवढा आपण त्याचा साईज जो आहे तो साईज आपण वाढवून घ्यायचा आहे. ओके, तो साईज वाढवल्यानंतर परत आपल्याला इथे सिम्पली हा आपल्याला ऑप्शन बघायला मिळतो कॉपी. ओके, इथे आपल्याला कॉपी ऑप्शन बघायला मिळतो, त्यावरती क्लिक करून सिम्पली याची कॉपी करून घ्यायची आहे. परत ॲडिटवरती क्लिक करायचं आहे आणि आपला हा जो H नावाचा इनिशियल आहे तो काटून घ्यायचा आणि आपला जो सरनेम आहे आडनाव त्याचा आपल्याला इनिशियल म्हणजे पहिला अक्षर लिहून घ्यायचा. ओके, त्यानंतर परत ओकेवरती क्लिक करायचं आहे. तो आपल्याला काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल. परत आपल्याला इथे फॉन्टमध्ये जायचं आहे, मी तुम्हाला दिलं आहे. त्या फॉन्टमध्ये गेल्यानंतर इथे माय फॉन्ट ऑप्शन बघायला मिळतो. तर आपल्याला इथून जो आहे तो आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे, तर आपल्याला हा फॉन्ट घेऊन घ्यायचा आहे. ओके, हे आपले एकमेकाचे अपोजिट फॉन्ट आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला हा फॉन्ट घेतल्यानंतर त्याचा साईज आपण थोडासा काहीसा कमी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ओके, कमी करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर आता आपण याला पण असे थोडेफार साईज याचा आपण कमी करून घेऊ थोडंसं आणि आपण याचा पण एमचा पण थोडा साईज कमी करून घेऊ. तर अशा प्रकारे तुम्हाला साईज वगैरे व्यवस्थितपणे मेंटेन करून घ्यायचं आहे. ओके, तर आता आपण ते व्यवस्थितपणे मेंटेन करून घेऊया.
ओके, त्यानंतर आपण या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या हे जे 2 फोटोचे जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती आपल्याला लॉक म्हणजे ताला लावून घ्यायचा. ओके, ताला लावल्यानंतर त्याचा आपण थोडं जे आपला फॉन्ट घेतला आपण इनिशियल त्याचा आपण साईज व्यवस्थित मेंटेन करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी साईज व्यवस्थित मेंटेन करत आहे. ओके, त्यानंतर आपल्याला तो अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर परत आपल्याला इथे काय करायचं आहे तर परत लेअरवरती क्लिक करून हे दोन्ही पण आपल्याला लॉक करून घ्यायचं. ओके, लॉक केल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे आणि मी परत तुम्हाला तुमच्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि मी परत तुम्हाला हा एक PNG दिला आहे तो आपल्याला सिम्पली ॲड करून घ्यायचा आणि त्याचा साईज जो आहे तो साईज आपल्याला काहीसा अशा प्रकारे व्यवस्थितपणे कमी करून घ्यायचा. ओके, कमी केल्यानंतर परत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि समोर स्क्रॉल करायचं आहे. आपल्याला इथे इरेज कलर हा ऑप्शन बघायला मिळतो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला अनेबल्ड करून घ्यायचं. ओके, परत आपल्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तो आपल्याला काहीसा अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. त्याला आपल्याला इथे असं व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर आपण त्याला व्यवस्थित सेट केला आहे. ओके, तर अशा प्रकारे तो थोडा कमी करावा लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला ओके, अशा प्रकारे आपल्याला तो व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे. ओके, सेट केल्यानंतर परत आपल्याला याच्यावरती PNGवरती क्लिक करायचं आहे. त्या PNGवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कलरचा ऑप्शन बघायला मिळतो. या कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि याला अशा प्रकारे अनेबल्ड करून घ्यायचं. ओके, अनेबल्ड केल्यानंतर इथे आपल्याला गार्डियंटमध्ये जायचं. गार्डियंटमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा कलर असू शकते. त्यानंतर आपल्याला त्यावरती क्लिक करून इथे आपल्याला प्लस बघायला मिळतो. त्या प्लसवरती क्लिक करायचं आहे. त्या प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जर हा असा उभा वगैरे असेल, ओके, हा जर तुमचा असा उभा वगैरे असेल तर आपल्याला त्याला सिम्पली अशा प्रकारे आडवं करून घ्यायचं आहे. ओके, आडवं केल्यानंतर परत आपल्याला इथे कलरवरती जायचं आहे. कलरवरती गेल्यानंतर हा आपल्याला पूर्णपणे रेड घेऊन घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला हा रेड घेऊन घ्यायचा आहे. रेड घेतल्यानंतर परत आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि परत कलरमध्ये जायचं आणि हा आपल्याला जो आहे तो हा आपल्याला व्हाईट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण याला अशा प्रकारे काहीसं घेऊन येऊ. तर अशा प्रकारे आपल्याला तो व्यवस्थित असा गार्डियन कलर आपल्याला तयार करायचा आहे. ओके, तर आता आपण अशा प्रकारे काहीसा आपल्याला कलर तयार करायचा आणि ही जी आहे ती ही आपल्याला बरोबर व्यवस्थित इथे सेंटरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. परत आपण ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता की आपला जो हा कलर आहे तो कलर आपल्याला अशा प्रकारे आलेला आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, परत आपल्याला हे जे आपले फॉन्ट आहेत त्या फॉन्टला आपल्याला कलर द्यायचा आहे. तर आपण हा जो आहे तो हा आपण आपला PNG लॉक करून घ्यायचा आहे. परत आपला हा जो फॉन्ट येतो त्या फॉन्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला आपण अनलॉक करून घेऊ. तर आपले जे इनिशियल आहे त्याला आपण अनलॉक केलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कलरमध्ये जायचं आहे. या एवरती क्लिक करून आपल्याला परत इथे कलरमध्ये जायचं आहे. कलरमध्ये गेल्यानंतर याला आपल्याला रेड कलर देऊन द्यायचा आहे आणि त्याला आपल्याला स्ट्रोक पण देऊन द्यायचा आहे व्यवस्थित. ओके, आणि स्ट्रोक काहीशी अशा प्रकारे 3 वरती ठेवायची आणि त्याला इनर शॅडो वगैरे देऊन द्यायचे. परत दुसरा जो एम येतो त्याला आपल्याला व्हाईटच ठेवायचं आहे पण त्याला आपल्याला स्ट्रोक देऊन द्यायचं आहे. स्ट्रोक दिल्यानंतर परत आपल्याला त्याची इनर शॅडो जी आहे ती इनर शॅडो पण आपल्याला ऑन करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ओके, अशा प्रकारे आपल्याला तो व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे. परत तुमचं जर काही क्रिएशनचं वगैरे नाव लिहायचं असेल तर परत प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आता मी क्रिएशन YT असं लिहून घेतो. ओके, पेज देऊन सर्व पण आपल्याला कॅपिटल लेटर्समध्येच लिहायचं आहे. ओके, तर इथे आपण क्रिएशन YT अशा प्रकारे लिहून घेऊ आणि परत पेज देऊन देऊ. ओके, त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्याला आपल्याला फॉन्टमध्ये जायचं आहे. ओके, तर फॉन्टमध्ये गेल्यानंतर पिक्सल लॅबचे काही कंपनीचे फॉन्ट आहेत म्हणजे पिक्सल लॅबचे. तर त्या फॉन्टवरती आपल्याला इथे क्रिएट राऊंड रेग्युलर हा आपल्याला इथे फॉन्ट बघायला मिळतो. क्रिएट राऊंड रेग्युलर. ओके, तर त्या फॉन्टवरती आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो आपल्याला अशा प्रकारे ओके पण करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो अशा प्रकारे काहीसा बघायला मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला त्याला स्ट्रोक वगैरे व्यवस्थित देऊन द्यायचं आहे. स्ट्रोक द्यायची आहे आणि त्याची शॅडो पण द्यायची आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला द्यायचं आहे. आणि आता आपण जो PNG घेतला आहे त्या PNGवरती आपल्याला अनलॉक करायचं आहे. अनलॉक केल्यानंतर त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत या आपल्या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे 3 नंबरच्या आणि परत आपल्या इथे इरेज कलर हा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर स्मूथ एज जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे काहीशी वाढवून घ्यायची. ओके, तर आता आपण इकडे असं थोडे हे आपल्याला काय त्याला टूल रेंज जी आहे ती टूल रेंज आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर परत आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तो आपल्याला काहीसा अशा प्रकारचा लोगो बघायला मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला परत प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिला आहे. तो बॅकग्राऊंड तुम्हाला सिम्पली ते ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याचा साईज जो आहे तो साईज आपल्याला अशा प्रकारे
वाढवून घ्यायचं आहे काहीसा अशा प्रकारे. ओके, वाढवल्यानंतर परत या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ती जी बॅकग्राऊंडची जी आहे ती आपल्याला सर्वात खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता आपला लोगो जो आहे तो लोगो एकदम प्रोफेशनलपणे ॲड झालेला आहे. तर तुम्ही हा तुमच्या व्हॉट्सअप DP, यूट्यूब DP किंवा कुठेही तुम्ही हा यूज करू शकता तुमच्या इंस्टाग्रामच्या DPला वगैरे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला लोगो एडिट करायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जर व्हिडिओमध्ये जर वगैरे यूज करायचा असेल तर आपला हा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड आपल्याला हा आपला जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला सिम्पली इथून डिलीट करून टाकायचा आहे. ओके, डिलीट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट केल्यानंतर तो आपल्याला एक्सपोर्ट इमेज करून घ्यायचा आहे. ओके, तर इथे आपण सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करून हा आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरचा जो आहे तो आपण इथे आपला बॅकग्राऊंड असताना जर आपण तेव्हा पण आपल्याला हा एक्सपोर्ट इमेज करून घ्यायचा आणि इथे डिफॉल्टवरती क्लिक करून अल्ट्रा करून आपल्याला तो सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर चला भावना, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लोगो आवडला असेल तर नक्की सांगा. तुमचा आवडीचा आपण खूप दिवसानंतर हा आपण नवीन ट्रेंड घेऊन आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रोफेशनल लोगो ॲड करू शकता. तर चला भावना, भेटूया आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.